तर रायगडचं पालकमंत्रीपद आणि राजकारण काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. त्यातच भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले तरी त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात आदिती तटकरेंनी वादग्रस्त मुद्द्यावर सावध भूमिका घेतली आहे. तो निर्णय जो आहे तो आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ठेवलेला आहे आणि भरत शेटना पालकमंत्रीपद मिळालं तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच राहतील. याआधी सुद्धा मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, शेवटी आमच्या सगळ्यांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना पालकमंत्री फक्त एक पद झालं, पण आज 2 मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं पाहिजे. ह्या बाबीकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी अधिक प्रमाणामध्ये लक्ष देते. तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद पुन्हा समोर आलाय. शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरेंवर जोरदार टीका करत भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे. तटकरे सरकारचे जावई आहेत का असा सवाल करत रामदास कदमांनी टीका केली आहे. नेमकं सुनील तटकरे लिंबू काय खळात प्रकरण आहे का हे? आणि म्हणून सुनील तटकरे खळात प्रकरणामध्ये लिंबू घेऊन टाकावून चालू होतोय असं संशयाला मला मध्ये यायला नाही. तटकरे काय सरकारचं जावं आहे का? त्याचे मी अख्ख्या जगाला बोलून सांगेन, सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस आहे, पाठीत खंजीर खुपसणारा माणूस आहे, हा इसान फार्मर्स माणूस आहे, तिथं खाणार तिथं छेद करणारा माणूस आहे. अरे माझं रक्त सांडलं तुझ्यासाठी, माझ्या पाठीत जखम होती असताना फिरलोय, लाज वाटत नाही? रायगड जिल्ह्यामध्ये आमचे 3 आमदार आहेत, 3 पक्ष एकच आहात. तटकरेच्या मुलींना पालकमंत्री कसं नेमकं मिळतंय? तर शिवसेनेचे रामदास कदम आणि राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंमधला वाद काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीये. मंडणगड पाणी योजनेवरून रामदास कदमांनी सुनील तटकरेंवर टीका केली आहे. मंडणगड पाणी योजना मंजूर करण्यामध्ये सुनील तटकरे यांचं कोणतंही योगदान नाही असं सांगतानाच आपल्या मुलाचं रामदास कदमांनी कौतुक केलंय. योगेश कदमांनी योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न केल्याचं रामदास कदमांनी म्हटलंय. दुसऱ्याच्या बापाला स्वतःचा बाप म्हणून पेढे वाटू नका असा सल्लाही रामदास कदमांनी दिलाय. त्यावर तटकरेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली. यापुढे आपण रामदास कदमांना भाई म्हणणार नसल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय. आरोग्य खात्याची जागा घेऊन मग तिथं पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव केला. तिथं याला तटकरे माहिती आहे का? हे योजना मंजूर झाल्यानंतर मग माझंच काय आहे? या योजनेची मुख्य सचिवांनी मिटिंग घेऊन त्याला मंजुरी दिली. कुठल्या तारखेला मंजूर दिली तटकरे सांगा बघू. फक्त दादांनी जेव्हा जाहीर केलं की 40 कोटी योजना मंजूर मंडणगडसाठी आम्ही केली, तेव्हा हा जागा झाला आणि माझंच काय म्हणतो. अरे दुसऱ्याच्या बापाला आपलं बाप म्हणून पेढे वाटू नका, थोडीसं काहीतरी ठेवा. नाहीतर बाजूला मुलगा झाला आणि पेढे हा वाटतोय. थांबवा नाही संधी, आता बस झालं ना. ते मला अरे तुरे करतात तरी मी त्यांना आता रामदास कदमच म्हणणार, काय भाई म्हणण्याचं काही कारण येत नाही. माझ्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख करत त्याच्याशी सुद्धा म्हणजे वडिलांना पण एकरी भाषेत ते बोललेले आहेत. आणि काल सुद्धा जेव्हा रात्री मी रत्नागिरीवरनं घरी गेलो त्याला आई मला परवा रात्री भेटली, पण मी गेलो त्यावेळेला नेमकी तिने बातम्या लावलेल्या होत्या. त्यावेळेला ती बातम्याही चालू होत्या. त्यावेळेला तिलाही खूप साहजिकच अण्णांचा काय दोष, म्हणजे ती माझ्या वडिलांना आम्ही अण्णा हाक मारायचो. आधीच मरकट, त्यात मद्यपी आला आणि त्याच्यातच विंचूदंश झाला, अशी अवस्था आज त्यांची आहे. त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो. म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात.